राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडवले। त्या शिवरायांच्या गुरु आणि मार्गदर्शक होत्या। त्यांनी महाराजांना प्रेरणा दिली। याच प्रेरणेतून स्वराज्य स्थापन करायचे या ध्येयाने शिवरायांनी मावळ्यांचे सैन्य उभे करून स्वराज्याची उभारणी केली। हा इतिहास आहे। याच इतिहासातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र प्रेरणा घेतो अशी ठाम भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मांडली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते। शिवजयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचा शुभारंभ मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे पार पडला। या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, मंत्री धर्मराव बाबा अत्राम, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पक्षाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते। रविवारी आळंदी येथे गीता भक्ती अमृत महोत्सव सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते। यावेळी बोलताना त्यांनी समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचे काम केले असे विधान केले होते। त्यानंतर अजित पवार यांनी स्वराज्य सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिजाऊंनी शिवाजी महाराजांची जडणघडण केली असे ठामपणे सांगत योगींच्या विधानाचे अप्रत्यक्षपणे खंडन केले। प्रकर्षाने सांगायची की राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना गुरु असेल, शिक्षक असेल किंवा मार्गदर्शक असेल, ही सगळी भूमिका राजमाता जिजाऊंनी त्या ठिकाणी निश्चितपणे पार पाडली। ज्या जिजाऊंनी त्यांना जन्माला घातलं, त्यांनी त्यांना वाढवलं, त्यांनी त्यांच्यावर संस्कार केले, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे सल्ले देण्याचं काम, त्यांना घडवण्याचं काम हे राजमाता जिजाऊंनीच केलेलं आहे। ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे। हिमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। ज्या कुंपणानं शेत खाल्लं अरे ज्यानं आमचं संरक्षण करायचं त्यानंच आमचं भक्षण केलं। आजोबा काय घडलं असेल ते न रडता सांगा। अरे राजा काय घडायचं राहिलं? माझी तरणी पाठपुरगी भर दिवसा पारुट्याला गेली असताना गावच्या पाटलाने तिच्यावर खाला घातला, राजा संपलो। असा कोण आहे तो? रांची गावचा पाटील, बाबाजी गुजर नाव आहे त्याचं। ए साजी असाच रांजाचा आणि पाटलाला घेऊन या। आणि इसाजी निघालेला आहे। मर्द मरहता यसाची करी हा, मर्द मरहता यसाची करी निघाला तातडी कुठं म्हणाल? रांजे गावाला, रांजे गावाला, रांजे गावाला, रांजे गावाला, रांजे गावाला। आणि इसाजीनं पाटलाला आणलेलं आहे। काय केलं? छत्रपती शिवाजी राजांनी त्याच्या हातपाय तोडण्याची शिक्षा त्या ठिकाणी केली, बालवयामध्ये, लाल महालामध्ये। बरोबर आहे। म्हणून म्हणाचं वाटतंय की आम्ही गोंधळी कुणाचे आहोत? कुणाचे आहोत? शिवकाळामध्ये गोंधळी देवदेवतांचं वर्णन करायचा। म्हणजे आपले बहुजन समाजामध्ये जर विचार केला, 2 प्रकारची दैवत आहे। 2 प्रकारची, एक ई दैवत आणि दुसरी बा दैवता। ई दैवत म्हणजे कोण? कोल्हापूरची अंबाई, तुळजापूरची तुळजाई, माहूरगडची रेणुकाई आणि बा दैवतांमध्ये खंडोबा, ज्योतिबा, बिरोबा, म्हसोबा।